तर आता पाहूयात आपला तालुका आपली बातमी। रायगडच्या पेनमधून यंदा आतापर्यंत 35,000 गणेश मूर्ती परदेशात रवाना झालेल्या आहेत। आखातातील युद्धजन्य परिस्थितीमुळे यंदा काही देशात गणेश मूर्ती पाठवणं अडचणीचं झालंय। मात्र गणेश मूर्तींची 5वी खेप परदेशात गेली आहे। पुण्यातील इंदापूर तालुक्याला खडकवासला कालव्याचं हक्काचं पाणी मिळावं यासाठी शेतकरी आक्रमक झाले। पुण्यातील सिंचन भवनासमोर शेतकऱ्यांनी बोंबाबोंब आंदोलन केले। उजनी धरणावरून 10 टीएमसी पाणी उपसा सिंचन योजना राबवावी अशी विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलंय। पेट्रोल डिझेल दरात पुन्हा दरवाढ झाल्यानं पुण्यातील जुन्नरमध्ये शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसतोय। ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर इंधनाच्या किमती वाढल्यानं वेळेवर इंधन उपलब्ध होत नसल्यानं शेती करायची तरी कशी असा सवाल विचारला जातो। सांगलीच्या आटपाडी तांबा महोत्सवाचं आयोजन केलं होतं। यंदाच्या महोत्सवात मानदेश आणि हनुमान आंब्याची चांगली चर्चा रंगली। तब्बल 2 ते 2.5 किलो वजन असलेले हनुमान आणि मानदेश आंबे महोत्सवातील आकर्षणाचा विषय ठरला। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात अचानक झालेल्या मान्सूनपूर्व पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। विक्रीसाठी बाजार समितीकडे नेला जात असलेला कांदा अचानक आलेल्या जोरदार पावसात पूर्णपणे भिजलाय। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नाशिकच्या सिन्नर तालुक्यात पांडुर्ली सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची 3,84,00,00,000 रुपयाची फसवणूक करण्यात आली। फसवणूक प्रकरणी दीपाली ट्रेडिंग आणि साक्षी ट्रेडिंग कंपनीच्या 8 संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला। नाशिकच्या मालेगावात झालेल्या जोरदार वादळी वारा आणि पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालंय। रस्त्यात पोलिसांचं लावलेले बॅरिकेड्स देखील वादळामुळे रस्त्यावर पडले। यावेळी मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक सूरजकुमार गुंजाळ यांनी स्वतः गाडीमधून उतरून ते पडलेले बॅरिकेड्स उचलून उभे केलेत। येत्या एक IPS अधिकारी असावा तर अशी चर्चा नागरिक करतात। नाशिकच्या मालेगावात पहिल्याच पावसात 6 तास वीज गायब झाली। खासगी वीज कंपनीचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला। अधिकारी कर्मचारी फोन न घेता प्रतिसाद देत नसल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय। नाशिकच्या बागलाण तालुक्यातील राहुल इथं कर्जबाजारीपणा बदलतं हवामान आणि शेतीमालाला मिळणाऱ्या कवडीमोल दराच्या विवंचनेत अडकलेल्या शेतकऱ्यांना गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे। पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील मुख्य बाजारपेठेत जादूटोणांचा प्रकार घडल्याची चर्चा रंगली। भर बाजारपेठेत दही भात, बिस्किटांचा पुडा आणि पेटवलेल्या अगरबत्त्या आढळून आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। वैजापूर तालुक्यातील बाबुळगाव गंगा शिवारात गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांनी शनिवारी रात्री 2 शेतकऱ्यांवर गोळीबार केला। आरोपीचा निशाणा चुकल्यानं अंधारात पळत सुटलेल्या शेतकरी बंधूंचा जीव वाचला। वाळू माफी असलेल्या श्रामपूरच्या अपक्ष नगरसेवकासह 9 जणांविरुद्ध वीरगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। विहिरीतील गाळ काढून रस्त्यावर टाकल्याच्या कारणातून 2 गटात सशस्त्र राडा झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली। अमरावतीच्या नांदगाव कुंडेश्वर तालुक्यातील वाढोणा रामनाथ येथील घटना असून मध्यरात्री दरम्यान लाठ्या काट्या घेऊन 2 गटात तुफान हाणामारी झाली। वाढोणा रामनाथ गावात रामदास स्वामी यांचं मंदिर आहे। पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत पसरली। आंबेगाव पठार भागात वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। हाती कोयते घेऊन वाहनांची तोडफोड केली आणि या कोयता गँगचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय। संभाजीनगरच्या वैजापुरात वाळू माफियांची दादागिरी सुरू आहे। वाळू तस्करांनी 2 शेतकऱ्यांवर गोळीबार केलाय। यावेळी अंधारात नेम चुकल्यानं दोघे थोडक्यात वाचलेत। या प्रकरणी वैजापूर पोलिसात 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। रत्नागिरीच्या चिपळूणमधील वालोपे परिसरात रविवारी रात्री दुर्दैवी अपघाताची घटना घडली। या चिमुकलीचा मृत्यू झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली। संतप्त ग्रामस्थांनी मुंबई गोवा महामार्गावर उतरून रास्ता रोको आंदोलन केलं। पालघरमधील मोकाडामध्ये जन्मानंतर दिला जाणारा ओरल पोलिओ आणि पॅटाव्हॅलेंटचा दुसरा डोस दिल्यानंतर 2 महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात येते आहे।